अंबरनाथच्या तहसील कार्यालयात पुन्हा एकदा चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यावेळी चोरांनी रोख रक्कमसह मोबाईल लंपास केला आहे। चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अंबरनाथ पश्चिम येथील तहसील कार्यालयात वारंवार चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत। यापूर्वी चोरांनी बिल्डिंगच्या गटारावरची लोखंडी जाळी तर कधी तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी बनवलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या जाळी तसेच ग्रिल असं साहित्य चोरून नेलं होतं। आता मात्र चोरांनी कहर केला आहे। तहसील कार्यालयाच्या चक्क एका शिपायाच्या मोबाईलवर हात साफ केला आहे। तर तहसील कार्यालयामध्येच फर्निचर बनवण्याचं काम सुरू आहे। हे फर्निचर बनवणाऱ्या एका मजुराचे सुमारे 8,500 रोख रक्कम घेऊन चोर पसार झाले आहेत। अंबरनाथ तहसील कार्यालयात शिपाई कामगार करणारे गंगाधर वरठा आणि फर्निचर कारागीर रावताराम चौधरी यांचा मोबाईल आणि सुमारे 8,500 रोख रक्कम घेऊन चोर पसार झाले आहेत। चोरट्यांनी खाली तळमजल्यावर असलेली लोखंडी ग्रिल वाकून कार्यालयात शिरून चोरी केली असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे। या संदर्भात अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच शासकीय कार्यालयात चोरी होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती नायब तहसीलदार दीपक अनारे यांनी दिली आहे। आमचं तहसील कार्यालय जे आहे कल्याण बदलापूर रोडवर मेन रोडवरच जे आहे 28 तारखेला मध्यरात्री ही बहुतेक चोरी झाली असावी असं वाटतं मला। कारण ज्यावेळेस आम्ही 29 तारखेला सकाळी कार्यालयामध्ये आलो त्यावेळेस ग्रिल वाकलेलं दिसलं आम्हाला। तर मी विचारपूस केली शिपायाला आणि आमच्याकडे फर्निचरचं काम चालू ऑफिसचं। तर त्या कर्मचाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांचं काही साहित्य पण चोरीला गेलेलं आहे, बॅगेमधलं कपडे वगैरे, आणि एक रोख रक्कम 7-8 हजार रुपये त्यांची चोरीला गेलेले आहेत। आमचा एक शिपाई रात्री असतो वरठा नावाचा शिपाई आहे, त्याचा स्वतःचा मोबाईलही त्या दिवशी चोरीला गेलेला आहे। त्या अनुषंगाने आमच्याकडे सीसीटीव्ही आहेत। सीसीटीव्ही आम्ही बघितल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की 28 तारखेच्या रात्री आणि 19 तारखेच्या पहाटे कोणीतरी एक अज्ञात व्यक्ती आमच्या खालचे ग्रिल आहे त्याला लॉक असतं ते ग्रिल वाकवून आणि आतमध्ये आला आणि त्याच मार्गाने तो परत गेला। एक साधारण तो गेल्यानंतर हातात काही वस्तू वगैरे दिसली नाही, परंतु अस्पष्ट दिसल्यामुळे पण तिथे चोरी झाली आहे अगदी 100% आहे। याच्यावरती असं आहे की आमचं मेन गेट जे आहे सध्या आम्ही अजून बनवलेलं नाही आहे कार्यालयाचं, कारण आमची जी इमारत आहे G+4 आहे, तिथं आमचं तहसील कार्यालय, रजिस्टर ऑफिस, तसंच पंचायत समिती, बांधकाम विभाग असे 4-5 कार्यालय असल्यामुळे तिथं लोकांची भरपूर वर्दळ असते। त्या वर्दळीमुळे आम्ही अनेक लोकांवर लक्ष ठेवू शकत नाही। सीसीटीव्हीच्या मार्गाने आम्हाला ती चोरी आम्हाला सापडलेली आहे। त्या अनुषंगाने आमचे मंडळ अधिकारी यांनी कालच FIR नोंद केलेली आहे। त्या अनुषंगाने पोलीस तपास होईल, त्यानंतर काय निष्पन्न येईल ते आपल्याला मी कळवेल। आता हा बऱ्याच वर्षाचा हा प्रश्न प्रलंबित आहे। चोरी होऊ नये म्हणून आता आम्ही मेन गेट आता बनवण्याचा आम्ही PWDला आम्ही पत्र देणार आहोत। तसंच आमचे काही ग्रिल वाकवलेली आहे ते ग्रिलसुद्धा बनवण्याचं आम्ही एक पत्र PWDला देणार आहोत। त्या अनुषंगाने PWD आम्हाला ते करून देतील, बघूया काय होतं ते। ॲक्च्युली आम्ही एक 4-5 डिपार्टमेंट मिळून एक सुरक्षा रक्षण नेमाला पाहिजे हे आपलं मागणी बरोबर आहे। बघू आम्ही सगळ्या डिपार्टमेंटशी चर्चा करून त्या अनुषंगाने आम्ही निर्णय घेणार आहोत। या घटनेनंतर मात्र आता चोरांनी शासकीय कार्यालयांना लक्ष केल्याचे दिसून येत आहे। तर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे। शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ। विजय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अंबरनाथमधील एकमेव खाजगी रुग्णालय जिथे सरकारी योजना, महात्मा ज्योतिबा फुले व ESIC कार्डधारक व त्यांच्या कुटुंबियांना मोफत आरोग्य सेवा तसेच सर्जरी व डायलिसिस करून मिळेल। पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना सुद्धा मोफत आरोग्य सेवा व सर्जरी करून मिळेल। नमस्कार, विजय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अंबरनाथ पूर्व येथे पिवळ्या रेशन कार्डधारक व केशरी रेशन कार्डधारकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध आहे। तसेच मोफत सर्जरीजही करून मिळतील। ऑर्थोपेडिक सर्जरी, गुडघे व स्नायू सर्जरी, मोफत डायलिसिस, मोफत अँजिओग्राफी, मोफत अँजिओप्लास्टी पण भेटेल। ESIC कार्डधारकांना मोफत आरोग्य सेवा पण भेटतील। त्याचबरोबर महिलांसाठी विशेष वॉर्डही उपलब्ध आहेत। विजय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत ॲम्ब्युलन्स सेवा पण उपलब्ध आहे, जिथे तुम्हाला 24/7 प्रत्येक चाचणीची सुविधा आणि ट्रीटमेंटची फॅसिलिटी मिळते। बस अपॉइंटमेंट घ्या आणि तुमचे काम झाले। आमचा पत्ता आहे विजय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, K1 F3 नक्षत्र हॉटेलच्या मागे, आनंदनगर MIDC, अंबरनाथ पूर्व। संपर्क क्रमांक 9867112706 and
9004567937. या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर MBC म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर. अंबरनाथमध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोडवर बिमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, जिम, रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डनचं शोरूम, बँकेट हॉल, रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत. पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइसवर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर 5 ग्रॅम सोनं मिळवा. अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह. चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला. आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, बिमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र. कॉन्टॅक्ट नंबर 9021506943. मॅक्सिलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये CT स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा. तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.